बैक टू लोकमत सखी. शॉपिंग की गलियों में ह्या लाईव्ह मध्ये आपण थोडं थांबूयात, सगळे येऊ द्या, सगळ्यांनी जॉईन होऊ देत, मग आपण स्टार्ट करूयात आणि मग मी तुम्हाला सांगेन की मी कुठे आहे ते. सो लेट्स वेट फॉर ॲटलीस्ट 1 मिनिट. आणि तुम्ही कमेंट करत राहा, सांगत राहा की तुमचे काही प्रश्न असतील तर मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. तर सुरुवात करूयात. आणि आज मी आली आहे ऑल द वे क्रॉफर्ड मार्केटमध्ये. क्रॉफर्ड मार्केटचे बरेच व्हिडिओज आम्ही करतो, पण क्रॉफर्ड मार्केटमध्ये एक्झॅक्टली मी सगळंच तुम्हाला त्यावेळेला दाखवत नाही. तर आज आपण इथे खूप सारे स्ट्रीट आहेत. तर या स्ट्रीटवरती लोहार चाळ आहे, AR रहमान म्हणजे अब्दुल रहमान स्ट्रीट आहे. तर या सगळ्या स्ट्रीट्सवरती खूप वेगवेगळ्या वस्तू मिळत असतात, पण तुम्हाला साधारण एक जनरल अंदाज मी देणार आहे. आणि तुम्हाला जर काही कमेंट करायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण गप्पा टप्पा पण करणार आहोत. येस, क्रॉफर्ड मार्केटमध्ये आहे मी. हो, सो माझ्या मागे बघा क्रॉफर्ड मार्केटची बिल्डिंग आहे. सो इथे आहे सध्या मी आणि खूप ऊन आहे. आपण जरा सावलीत जाऊयात आणि मग मी तुम्हाला प्रोडक्ट्स दाखवते. का तुम्ही कमेंट करू शकता, मी या फोनवरती सगळे कमेंट्स गो थ्रू करीनच. सो इथे ना मी चिकनकारी कुर्तीचं एक शूट केलं होतं, ते ना या गल्लीत आहे. चिकनकारी आउटफिट्स मी शूट केलेलं, ते तुम्हाला या गल्लीत पाहायला मिळेल. सो एकंदरीत क्रॉफर्ड मार्केट इज नोन फॉर होलसेल वस्तू. आणि दुसरं म्हणजे इथे तुम्हाला सगळ्या वस्तू ह्या होलसेलच्या रेट्समध्ये मिळतात, स्वस्त असतात. आणि त्याचसोबत होम डेकोरच्या वस्तू इथे प्रचंड सुंदर मिळतात. सो हे बघा, इथून सुद्धा मी बरेचसे प्रोडक्ट्स परचेस करत आली आहे. सो हे होम डेकोरचे आयटम्स आहेत इकडे. त्यानंतर गालीच्या हवं असेल तर तेही तुम्हाला इथे खूप छान मिळतात. आणि ना एक खूप भारी गंमत कशी असते इथे ना, तुम्हाला नॉर्मली पण लोक असे स्ट्रीटवरती वस्तू विकताना तुम्हाला दिसू शकतात. तो आपण इथे जाऊयात ह्या साईडला. लेट्स गो. ऍक्च्युली इथे म्हटलं तर इथे सगळे स्ट्रीट भरलेले असतात, त्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही कुठल्या गल्लीत जायचंय. मेन लहान मुलांसाठीचे स्टेशनरी आयटम्सची लेन आहे ही. बेसिकली इथे तुम्हाला सगळी तशी लेन दिसेल. गृहोपयोगी वस्तू सगळ्या तुम्हाला इथे अशा मिळू शकतायत. मस्त आहे हे सगळं. हा, सो इथे ना मी एक 1 पीसचं शूट केलं होतं, ते हे दुकान 1 पीस आणि कॉर्ड सेटचं. आणि लहान मुलांचं कैसे हो. सो हे दुकानवाले सगळे ओळखायला लागलेत एक साधारण. आणि त्यामुळे इथे हे बघा, हे लहान मुलांचे स्टेशनरी आयटम्स रिटर्न गिफ्टसाठी म्हणून पण इकडनं तुम्ही घेऊ शकता. चला अजून लुकिंग क्यूट, थँक्यू. चला आपण अजून पुढे जाऊयात आणि बघूयात काय काय मिळतंय आपल्याला. इथे चिकनकारी कुर्तीजचं एक स्टोर आहे. आणि मी स्वतः चिकनकारी कुर्तीज एकतर दादरहून घेते, आणि दुसरं म्हणजे मी क्रॉफर्ड मार्केटमधनं पण घेते. माझे काही असे डिजिटल प्रिंटचे कुर्ते आहेत आणि त्याचसोबत डिजिटल प्रिंट विथ चिकनकारी वर्कचे कुर्ते पण मी इकडनं घेते. आणि त्यातला एक हा स्टॉल आहे, इकडनं पण मी बऱ्याचदा खरेदी करत असते. आपण अजून थोडं पुढे जाऊयात. नाही, थँक्यू. हे बघा, होम डेकोरचे वस्तू म्हणजे हे तुम्हाला तोरण आहेत, हे खूप सुंदर. आणि मी माझं घर सजवण्यासाठी असं म्हणजे सगळेच स्वस्त दरातल्या वस्तू घेणं प्रेफर करते. वाह, ही वाला इतना छान है. कितने का ये? 450 का मैडम. कितना? 450 का. और आप लास्ट कितने में दोगे? लास्ट 250 आएगा लास्ट. हे खरं तर ना तुम्ही पण मला सजेस्ट करा. मी 3-4 मॉडल आएगा. ये वाला मस्त है, ये वाला 200 में दोगे क्या? एक ही चाहिए था. हे बघा, ते लगेच म्हणाले की हो ते 200ला देणार आहेत. सो एकंदरीत नाही, मैं बस ये इसीलिए पूछ रही थी. बघा, त्यांनी सांगितलं की इथे तुम्हाला हे 400 वगैरे मिळणार, पण शेवटी तुम्हाला भाव करता आला पाहिजे. आणि मी एवढी स्ट्रीट शॉपिंग करायला लागली आहे ना, त्यामुळे मला ते आता एक अंदाज यायला लागलाय की एवढं आपण बार्गेन करू शकतो म्हणून. इयरिंग्सचं उत्तम कलेक्शन असं वाटतंय. हे पण अजून पुढे जाऊयात आपण. आता इथे टॉईज पण आहेत. ऍक्च्युली हे जे टॉईज आहेत ना, हे वेगळे म्हणजे थोडे ब्रँडेड असतात खरं तर. हे आपले जे रेग्युलर स्टोर्सवरती मिळतात ना तसे नाहीये, हे खूप वेगळे. त्याच्यामधलं जे फर वापरलं जातं तेही वेगळं असतं. आणि बऱ्याचदा हे असे टॉईज असतात की ते ना तुम्ही त्यातलं आतलं जे सामग्री आहे सगळी काढायची आणि नंतर तुम्ही ते वॉश पण करू शकता. तुम्ही कमेंटही करत राहा, मी नक्की कमेंट्स गो थ्रू करण्याचा आज प्रयत्न करीन. खूप हेल्प होते तुझ्या शॉपिंग व्हिडिओजमुळे. थँक्यू सो मच. तुमच्यासारखे प्रेक्षक आहेत म्हणूनच मी एवढे छान छान व्हिडिओज करू शकते. ग्रेट. सो आता आय थिंक आपण म्हणजे इथला हा एक व्हिडिओ प्रचंड मी पाहिला होता आणि खूप लोकांनी मला सजेस्ट केलं की इथे कॉर्ड सेट्स मिळतात वगैरे. पण मी युजली कॉर्ड सेट्स प्रेफर नाही करत, पण त्यांना स्टायलिश कपडे आवडतात. बघूया जरा, क्वालिटी छान आहे.
कॉर्ड सेट आहे पूर्ण, पण हे थोडे स्वेटशर्ट पॅटर्न्स मध्ये आहेत ऍक्च्युली. काय रेंज आहे? 2200 म्हणालेत का ते? स्ट्रीट वरती जर एवढं महाग मिळत असेल तर कसं चालेल ना. आपल्याला थोडं स्वस्त, म्हणजे ऑफकोर्स इथे ना बार्गेन खूप करावं लागतं, ते आहे. ओके, मी सध्या कुठे आहे तर मी आज शॉपिंग करते आणि हा लाईव्ह करते क्रॉफेड मार्केटच्या इथे. आणि इथे आपण मॅनोमॅन म्हणून इथे हे स्टोर आहे आणि ह्याच्या खालती ना मी बऱ्याचदा जून जुलैच्या दरम्यान व्हिडिओ करते स्टेशनरी, वॉटर बॉटल्स, टिफिन बॉक्स. तर बघा मी इकडनं करते. ह्यांच्याकडे खूप उत्तम प्रतीचे बॉटल्स आहेत. ह्यांच्याकडचीच घेतलेली बॉटल मी सध्या यूज करते आणि खूप सुंदर क्वालिटी आहे. 2-3दा पडली ती बॉटल तरी फुटली नाहीये. तुम्हाला काही अजून सजेशन्स असतील, कमेंट करायचं असेल तर प्लीज कमेंट करा. आज कुठे आहे मी शॉपिंगला? तर क्रॉफेड मार्केटमध्ये आहे शॉपिंगला. इथे ना आणखीन एक गोष्ट खूप सुंदर आहे. हे ना मी नेक्स्ट लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवीन. ही क्रॉफेड मार्केट बिल्डिंग तुम्ही एकदा बघून घ्या. या क्रॉफेड मार्केटचं जे ग्राउंड फ्लोअर आहे ना बाहेरच्या रोड साईडला, तिथे ना फक्त तुम्हाला बॅग्स मिळतात, सगळ्या प्रकारचे बॅग. सो आपण ती एक लेन तुम्हाला मी आज एक्सप्लोर करून दाखवते. आणि आतलं जे आहे ना क्रॉफेड मार्केटचं, तिथे ड्रायफ्रुट्स, चॉकलेट्स हे खूप मिळतात. तर ते लाईव्ह आपण नंतर कधीतरी करू. पण आता अरे वा, धन्यवाद, थँक्यू. किती खुश झाले ते. आपण इथे जाऊयात. हे बघा मी ते म्हणाले क्रॉफेड मार्केट बिल्डिंगच्या खालती फक्त तुम्हाला बॅग्स, म्हणजे इथल्या बॅग्स खूप ब्रँडेडही असतात आणि चांगल्या क्वालिटीच्या असतात. आपण कधीच त्या साईडला एक्सप्लोर केलं नाहीये, माझं पण फर्स्ट टाइम आहे. आपण जाऊयात. नाही चाचा, थँक्यू. हे बघा हे असे, इथे ही एक लेन आहे. ऍक्च्युली मी ना कॉलेज डेज मध्ये मनाली फिरायला जाणार होते ना, तेव्हा मी इकडनं बॅग घेतली होती आणि खूप चांगल्या क्वालिटीची होती आणि खूप काळ टिकली आहे ती, अजूनही आहे ही अख्खी लेन. सो ही अशी एक हिडन लेन काइंड ऑफ आहे जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे बॅग्स मिळतात. ट्रॅव्हलसाठीचे बॅग्स पासून ते स्लिंग बॅग्स, आणि हे आता असे सगळे ट्रेंड करतायत. हे असे बॅग्स, हे असे साईड बॅग्स आहेत. सो फिरायला जाताना ह्याच्यामध्ये फक्त फोन, छोटीशी पाण्याची बॉटल, तुमचं वॉलेट, काही कार्ड्स आणि पैसे इझिली राहू शकतं. हे वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये मस्त. आणि कॉलेज ऑफिससाठी लागणारे जे सुंदर बॅग्स असतात तेही तुम्हाला इथे मिळतील. ओके, सो आपण थोडे कमेंट्स गो थ्रू करूयात. पुणे की मुंबई? आज मी आहे मुंबईत क्रॉफेड मार्केटमध्ये. क्रॉफेड मार्केटची जी लेन आहे तिथे ना खूप फेमस आहे बघा, ब्युटी पॅलेस खूप फेमस आहे, ब्युटी बाजार. हे इथे ना खूप उत्तम प्रतीचे मेकअपचे आयटम्स मिळतात आणि मेकअप प्रोडक्ट्स आणि मेकअप रिलेटेड बरंच काही तिथे मिळतं. त्याच्या अपोजिटला क्रॉफेड मार्केटची जी बिल्डिंग आहे ना त्याच्या आतमध्ये खरं तर तिथे तुम्हाला फ्रुट्स, चॉकलेट्स, परफ्युम्स हे असे काही एक्सक्लुझिव्ह प्रोडक्ट्स तिथे मिळतात आणि ते खूप छान मिळतात. त्याचा लाईव्ह आपण नंतर कधीतरी करणार आहोत. पण मला ही लेन तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवायची होती कारण की या लेनमध्ये कधीच आपण काही शूट नाही केलंय आणि ही लेन खूप अशी हिडन काइंड ऑफ आहे. त्यामुळे म्हणून क्रॉफेड मार्केटची जी बिल्डिंग आहे त्याला अगदीच बाहेर स्ट्रीट वरती ब्युटी पॅलेस, मॅनोमॅन, ब्युटी बाजार ह्याच्या अपोजिटला तुम्हाला अशी पूर्ण लेन बघायला मिळू शकते. खरं तर आपला हा जो सेगमेंट आहे शॉपिंग की गलियों में, या सेगमेंटमध्येच आपण सगळे स्ट्रीट एक्सप्लोर करणार आहोत. आता शाळा कॉलेजसाठी लागणारे जे बॅग्स आहेत ना वेगवेगळ्या प्रिंट्समध्ये, तेही तुम्हाला इथे मिळतील. सो जिम बॅग्स ज्याला म्हणतो त्या पद्धतीचे पण बॅग्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. कुछ नाही अंकल, थँक्यू. कोणी काही कमेंट करते का? चला आपण गो थ्रू करूयात. ब्युटी प्रोडक्टचं चांगलं दुकान सांग नक्की. त्यावरती पण आम्ही, योगिता भोसले यांनी कमेंट केलंय, नक्कीच मी त्या रिलेटेड पण एक व्हिडिओ लवकरच पोस्ट करण्याचा प्रयत्न करीन. सो जे मी म्हणत होते की हे आतमध्ये तुम्ही बघू शकता डेकोरेशन आयटम्स, ड्रायफ्रुट्स, चॉकलेट्स, परफ्युम्स, हे सगळं काही खूप होलसेलच्या रेट्समध्ये तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला मिळतं. आपण ते जे मार्केट आहे ते नंतर एक्सप्लोअर करणार आहोत. आपण बाहेरचं जे स्ट्रीट आहे सध्या ते एक्सप्लोअर करूयात. अजून कोणी काही कमेंट केलंय? रविवार पेठ पण कव्हर करा. मुग्धा, हो नक्की 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 माझा प्रयत्न असणार आहे ते कव्हर करण्याचं. चलो अजून पुढे जाऊया. हा हे छोटे छान आहेत. येलो वाला कितने का है? कितना? 825. और ये छोटा वाला है पिंक? 580 का है.
580. ऍक्च्युली इथल्याच्या क्वालिटीजची प्राइस नाही, थोडे ब्रँडेड बॅग्स मध्ये जातात, त्यामुळे तुम्हाला ते थोड्या ह्या रेट्स मध्ये मिळू शकतं. चला आपण अजून पुढे जाऊयात. अरे वा, लहान मुलींची क्यूट बॅग्स आहेत. हे बघा, स्कूल साठीचे ते 3D बॅग्स लागतात ना, हे बघा हे 3D बॅग्स. सो एकंदरीत इथे हे बघा ट्रेकर्स साठीचे बॅग्स, हे मुलांसाठी खूप कामी येतात. सो हे असे बॅग्स पण तुम्ही इकडनं घेऊ शकता. आणि हे लेदर मध्ये पण इथे बॅग्स दिसतात. चलो अजून पुढे जाऊयात आपण. वाव, लॅपटॉप बॅग्स पण आहेत. बघा इकडे उत्तम प्रतीचे लॅपटॉप बॅग्स मिळतील तुम्हाला इकडे. लैपटॉप बैग्स की रेंज क्या है वो जो वहां पे रखी है, ये ब्लैक में है, ये 950 का ये 950. आप लास्ट कितने में दोगे? लास्ट ही प्राइस है. हे तुम्हाला ऑफकोर्स जसं मी सुरुवातीला सांगितलं तुमच्या बार्गेनिंग स्किल्सवर आहे सगळं. सो हे बघा, हे असे पॅकेजेस पण मिळतात तुम्हाला कम्प्लीट. सो हे इथे तुम्हाला हे अशा पद्धतीचे बॅग सगळीकडे अवेलेबल आहेत. चलो लेट्स गो अहेड. सो अजून आपण पुढे जाऊयात आणि पुढे बघूयात आपण अजून पुढं. सो हे बघा, जसं मी सांगितलं की इथे तुम्हाला हे असे ऍक्च्युली आतमध्ये खूप दुकान आहेत, ड्रायफ्रुट्स वगैरे. हे बघा, हे आतमध्ये अशा पद्धतीचं बरंचसं आहे. अजून काय बघूयात? डिनर सेट दाखवा. ओके, आपण एखादा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ करूया डिनर सेट वरती. मी लास्ट मंथ मध्ये गेले होते. ओके, आत्ता मी कुठे आहे एक्झॅक्टली? तर आता मी आहे क्रॉफर्ड मार्केटच्या अपोजिटला, नाही क्रॉफर्ड मार्केटची जी बिल्डिंग आहे त्याच्या ग्राउंड फ्लोअरला. त्या ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला सगळं असं बाहेरच्या साईडला असे बॅग्स पाहायला मिळतील. वाटतंय ना, व्हाईट बॅग आणि त्याला असं ग्रीन, खूप क्लासी वाटतंय. कुठे एअरपोर्ट वगैरे साठी, प्रवासासाठी, ट्रेनच्या प्रवासासाठी मस्त आहे. ही हाय मनी माऊ. कसलं क्यूट वाटतंय हे सगळं. कलर्स पण छान आहेत. हे अशा बॅग्सची पण सध्या खूप ट्रेंड सुरू आहे. ओके, कुठल्या स्टेशनहून जावं लागतं या मार्केटला आणि स्टेशनहून कसं जायचं, टॅक्सी की पायी जावं लागतं? ज्योती यांनी हा कमेंट केलेला आहे. सो मी कशी येते, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आहे ना, तिकडनं बाहेर आलात तर तुम्हाला राईट साईड क्रॉफर्ड मार्केट कोणालाही विचारत या, अगदी 5 to 7 मिनिट्स वॉकिंग आहे, जास्तही नाही लागत. तर तसं तुम्ही येऊ शकता. आय थिंक एंड झालंय. सी, आपण अख्खी लेन एक्सप्लोर केली आहे आणि हे शेवटचं दुकान आहे जिथे आपण एक्सप्लोर केलेलं आहे. सो आज मी तुम्हाला या लाईव्ह मध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न केला, इथे क्रॉफर्ड मार्केटच्या एरियामध्ये बॅग्सचं जे एक कम्प्लीट लेन आहे ते दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. त्याचसोबत अपोजिट साईडला तुम्हाला ब्रँडेड बॅग्सचे शॉप दिसतील. तर बरेचसे ब्रँडेड बॅग्सचे असे शॉप्स तिथे अवेलेबल आहेत. ओके, तुझे व्हिडिओ आवडतात, थँक्यू सो मच. आणि अजून कोणी काही विचारलंय का? बरेचसे कमेंट आलेले आहेत. आता मी थोडे कमेंट्सना आन्सर करते, थोड्या कमेंट्सना. ओके ओके, राजश्री यांनी कमेंट केलंय, मुलुंडला या, SL रोडला खूप छान दुकान आहेत, एकदा याच. नक्की, थँक्यू. असेच अमेझिंग प्लेसेस सजेस्ट करत राहा, खूप भारी वाटतं. ओके मानसी, पुरुषांना लागणारे मोठ्या साईजचे कुर्ते कुठे मिळतील ते सांगा. नक्की त्यावरती व्हिडिओ करण्याचा प्रयत्न असेल. अजून काय? पुण्यात या, हो येणार आहे विशाखा, थँक्यू सो मच. असंच आम्हाला फॉलो करत राहा आणि आमच्या लाईव्हला येऊन मस्त आमच्यासोबत इंटरॅक्ट करा. मला तुमच्या सगळ्यांशी लाईव्ह गप्पा मारायला खूप आवडतं. ओके, अजून अच्छा, वर्षा असं म्हणतायत तुम्ही असं दाखवताना होलसेल मार्केट की लगेच शॉपिंगला जावं असं वाटतं. मला ऍक्च्युली खूप लोक विचारतात की अगं तू एवढे शॉपिंगचे व्हिडिओज करते, तू स्वतःसाठी काही घेतेस की नाही? तर माझं असं आहे ना की मी तिकडनं जर वस्तू घेतली असेल तर मी तेव्हाच त्या पर्टिक्युलर दुकानाचं किंवा स्ट्रीटचं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे माझे प्रोडक्ट रिव्ह्यू काइंड ऑफ असतात तसं. त्यामुळे हो, मी शॉपिंग करते, पण मी खूप बजेट फ्रेंडली शॉपिंग करते. मला कोणत्याही वस्तू अशी ओव्हर बजेट घ्यायला आवडत आहे. आता जो मी आउटफिट घातलाय, तुम्ही हा वन पीस बघू शकता, हा मी फक्त 200 रुपयात घेतलाय.
सो आणि कधीही स्वस्त दरातले वस्तू पण छानच दिसतात, फक्त ते तुम्हाला कॅरी करता आले पाहिजे, तुम्हाला त्याच्यावरचा लुक कॅरी करता आला पाहिजे. आणि शॉपिंग किंवा इतर वेळेला जेव्हा तुम्ही लुक करता तेव्हा किंवा तर कुठेही जाताना लुक करता, मेक शुअर की तुमचा लुक हा ओव्हर रेटेड किंवा ओव्हर प्राइस्ड दिसू नये, तर तो खूप सुंदर डिसेंट एलिगंट दिसावा. ओके, ब्युटी आयटम्स ज्वेलरी आहेत का तिकडे? येस, आहेत आहेत आहेत. सो ब्युटी आयटम्ससाठी जसं मगाशी मी सांगितलं, इथे अपोजिटला ते बघा, तिथे आपण थोडं पुढे जाऊयात परत, तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू. तिथे पुढे तुम्हाला ब्युटी पॅलेस नावाचं दुकान आहे. परत बरेच म्हणजे तिथे ऍक्च्युली ब्युटी प्रोडक्ट्स खूप मिळतात, खूप आयटम्स आहेत तिकडे. आपण अजून कमेंट्स वाचूयात. गोरेगाव मालाड मार्केट, येस, ओके, डन. गोरेगाव आणि मालाड मार्केटचे पण आम्ही असेच लाईव्ह करून तुम्हाला तिथलं सगळं काही दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल. चलो अजून बघूयात, कारण की इथे आता बरेच लोक ना मला हा पण प्रश्न करतात की ऐश्वर्या, जेव्हा तू शॉपिंगला जातेस तेव्हा गर्दी नसते? असं नाहीये. मेन म्हणजे मला आयडियल टाइम शॉपिंगचं 12 ते नंतर दुपारी असं 4-5 वाजेपर्यंत आयडियल टाइम वाटतं. आणि ऑफकोर्स ते बार्गेन करत नाहीत, बार्गेन ते संध्याकाळी 6 नंतर सुरू करतात. बट स्टील मला असं वाटतं की ते आयडियल वेळेत जावं. आता ते प्रत्येकाला शक्य होत नाही. शनिवार रविवार मी मोस्टली मार्केट्सला व्हिजिट करणं अवॉइड करते, कारण की भयंकर गर्दी असते मार्केट्समध्ये. त्यामुळे मी शनिवार रविवार प्रेफर करत नाही. ओके, आज कुठे आहे श्वेता यांनी विचारलंय. तर आज मी आहे क्रॉफेड मार्केटमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरनं अगदी 5 to 7 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सला मी आहे. येस येस मॅम. ओके सर, ओके. 200ला कुठे घेतलं का आउटफिट? कुठे घेणार आपण? दादर मार्केटमध्ये. अजून कुठे? असे सुंदर आउटफिट्स तिथे खूप छान मिळतात. ओके, अजून पुण्यामध्ये कुर्ते सगळ्यात स्वस्त कुठे मिळतील ते सांग म्हणून अश्विनी पवार असं त्यांचं कमेंट आहे. नक्की त्याच्यावरती पण व्हिडिओ केला जाईल. अजून खूप लोकांनी कमेंट केलंय. ऍक्च्युली एवढे कमेंट आहेत ना, आणि मी एवढी सलग बोलते आणि तुम्हाला आजूबाजूला दाखवते, काही कमेंट मिस आउट होत असतील तर तुम्ही पुन्हा कमेंट करू शकता. आणि कसं आहे ना, शॉपिंग की गलियों में हा जो एक लाईव्ह सेगमेंट आहे ते आपलं त्याच्यासाठीच आहे की तुम्हाला लाईव्ह तिथलं सगळं जे घडतंय किंवा तर तिथे जे दुकान आहे ते दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. तर आय थिंक भरपूर आपण गप्पा मारल्यात आजच्या लाईव्ह मध्ये. नेक्स्ट वीक मध्ये मी पुन्हा अशीच लाईव्ह येणार आहे तुमच्यासाठी. आणि हो, ऑफकोर्स हे लाईव्ह सेगमेंट आपण आत्ताच सुरू केलंय, पण तुम्हाला लवकरात लवकर आम्ही हा प्रयत्न करू की त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला फोटो किंवा तर काहीतरी अपडेट देण्याचा प्रयत्न करू की आम्ही कधी कधी लाईव्ह येणार आहोत आणि कुठल्या एरियामधनं लाईव्ह येणार आहोत. सो दॅट तुम्हीही छान वेळ काढून आमच्यासोबत ऍक्टिव्ह राहू शकता. तर तुम्हा सगळ्यांना कसं वाटलं आजचं लाईव्ह? सगळ्यांनी प्लीज कमेंट करून सांगा. हा लाईव्ह नंतर पोस्टही केला जाणार आहे फेसबुकवर, तर तुम्ही नंतरही हा लाईव्ह पाहू शकता. आणि थँक्यू सो मच, इतके लोक छान जॉईन झालात आणि इतके छान छान कमेंट केलेत म्हणून मलाही खूप आवडलंय. आणि मला ऑफकोर्स लाईव्ह गप्पा मारायला खूप आवडतात. तर आपण असेच शॉपिंग की गलियों में हे लाईव्ह सेगमेंट सुरू ठेवणार आहोत आपल्या लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर. त्यामुळे नक्की येत राहा आणि हे लाईव्ह अटेंड करा आणि आपण मस्त गप्पा मारू आणि खूप छान छान मार्केट्स एक्सप्लोअर करत राहू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस लाईव्ह. पाहत रहा लोकमत सखी. बाय बाय.